नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. 28 एप्रिल 2021च्या चालू घडामोडींचं विश्लेषण आपण बघणार आहोत. तत्पूर्वी डॉक्टर सुशील स्पॉटलाईटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमधली लिंक तुम्ही वापरू शकता. फेसबुकवर आपला ग्रुप आहे, तिथेही फॉलो करू शकता. कालचं जे लेक्चर आपलं झालं होतं बघा, की तिच्यामध्ये थोडा साऊंडचा इश्यू झाला होता. पण एकंदरीतच कसं आहे की येत्या काळामध्ये थोडंसं टेक्नॉलॉजी अपग्रेडेशन असेल किंवा जी काही आपली स्क्रीन आहे तर ती स्क्रीन थोडी मोठी झाली तर आपल्याला नक्कीच त्याचा फायदा होईल लेक्चरमध्ये. तर आपण त्याच्यावर काम करूयात. UPSC बूस्टरचे जे 2 लेक्चर टाकलेले आहेत तर त्याच्यामध्ये साऊंडचा जो इश्यू आहे तो काल सॉर्ट आऊट झालेला आहे. तर आपण ह्या मॉर्निंगच्या लेक्चरसाठीही त्या सगळ्या गोष्टी खूप प्रॉपरली करूयात आणि तिच्यामधून ज्या आहेत ती येत्या काळामध्ये ते प्रॉब्लेम सॉर्ट आऊट करूयात. सो तुम्ही पॅनिक होण्याचं कसलंही कारण नाही आहे, कारण आपली टीम त्याच्यावर काम करते आहे. तर थोडे टेक्निकल इश्यू आहेत ते सॉर्ट आऊट होतील, डोंट वरी अबाउट दॅट. सो आजची पहिली जी न्यूज आहे करोना संबंधीची आहे. दिल्लीला थायलंड आणि फ्रान्सकडून मदत मिळणार आहे. दिल्ली सरकारने जे आहे की वैद्यकीय प्राणवायूची जी टंचाई आहे तर त्याच्यासाठी थायलंड आणि फ्रान्सकडून प्राणवायू आयात करण्याचा निर्णय दिल्ली सरकारने घेतलेला आहे. आता थायलंडकडून 18 क्रायोजेनिक टँकर. आता क्रायोजेनिक टँकर कशासाठी असतं ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगाल. दुसरा महत्त्वाचा मुद्दा की याच्या आधी झालेले जे लेक्चर्स आहेत त्या लेक्चर्सच्या लिंक ऑलरेडी जे या लेक्चरशी संबंधित आहेत ते टेलिग्रामला ऑलरेडी मी टाकले आहेत. इथून पुढं तसंच होईल की जे लेक्चर या लेक्चरशी संबंधित असेल आणि आधी झालेला आहे तो इश्यू तर तो आपल्या टेलिग्रामला तुम्ही बघू शकता. जे नाव आपल्या यूट्यूब चॅनलचं आहे तेच टेलिग्रामचं चॅनलचं नाव आहे. 26,000 सबस्क्रायबर्स आहेत तिच्यामध्ये, कारण आपल्या नावाचे बरेचसे फेक चॅनल्स पण आहेत. फ्रान्सकडून 21 वापरण्यास तयार करण्यात आलेले प्राणवायू प्रकल्पसुद्धा आयात करण्यात येणार आहेत. सो थायलंडकडून 18 क्रायोजेनिक टँकर आणि फ्रान्सकडून 21 वापरण्यास तयार झालेले प्राणवायू प्रकल्प दिल्ली सरकारकरता विशेषतः या सगळ्या गोष्टी आहेत. परंतु फ्रान्स भारताला पण मदत करणार आहे. याच्यामध्ये द्रव प्राणवायू निर्मितीची यंत्र असतील किंवा द्रव प्राणवायू कंटेनर असतील, श्वसन यंत्र असतील, इतर वैद्यकीय साहित्य असेल तर फ्रान्स सरकारला ते मदतीपोटी, फ्रान्स भारताला मदतीपोटी ते देणार आहे. त्याच्यानंतर निवडणूक आयोगाने एक निर्णय घेतलेला आहे बघा. ज्या राज्यांमध्ये आता विधानसभा निवडणुकी आहेत तर मतमोजणीनंतर मिरवणुकांवर बंदी घालण्यात आलेली आहे. कारण तुम्हाला माहीत आहे की एकंदरीतच निवडणुकांचा जो जल्लोष असतो तो जो जल्लोष आहे तर त्या संबंधीचा जो मुद्दा आहे, आता 27 एप्रिल 2021 रोजी निवडणूक आयोगाने मतमोजणीनंतरच्या मिरवणुकांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचं रिझनही तसंच आहे. मद्रास उच्च न्यायालयाने ताशेरेच तसे ओढले होते की या सगळ्या करोना परिस्थितीला हातभार लावण्यात तुमचा फार मोठा रोल आहे आणि एकंदरीतच त्या सगळ्या सिच्युएशनमध्ये तुमच्यावर खुनाचा दाखला किंवा हत्येचे गुन्हे जे आहेत ते दाखल केले गेले पाहिजेत. आता याच्यामध्ये सकाळला एक आर्टिकलसुद्धा आहेत. आता निवडणूक आयोग ही जी आहे ही एक स्वायत्त संस्था आहे बघा. ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट आहे, स्वायत्त संस्था आहे आणि स्वायत्त संस्थांनी त्यांचे जे काही अधिकार असतात ते अधिकार वापरणं फार फार गरजेचं असतं. तुम्ही जर राजकीय पक्षांचे कार्यक्रम राबवायला लागलात तर ते प्रॉब्लेमॅटिक होणार आहे. इथं कुठलाही एक राजकीय पक्ष अपेक्षित नाही आहे. सत्तेमध्ये असणारे राजकीय पक्ष ते त्यांच्या हितसंबंधानुसार काम करतात आणि हे वेळोवेळी दिसून आलेलं आहे. तर त्याच्याकरता निवडणूक आयोगाचा तर तुम्ही विचार केला तर मतमोजणीनंतर मिरवणुकांवर बंदी घालणं हा तर चला आता न्यायालयाने ताशेरे ओढल्यानंतरचा निर्णय निवडणूक आयोगाचा आहे. परंतु याच्या आधी निवडणूक आयोगाने या गोष्टींचा विचार स्वतःहून करणं अपेक्षित होतं, तो केलेलं नाही आहे आणि सरळ सरळ मग ते उच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे. आता न्यायालयांच्या बाबतीमध्ये दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की न्यायालयांनी स्वतः हस्तक्षेप या गोष्टींमध्ये करणं खरंच अपेक्षित आहे का? तर हो, ज्या वेळेस सगळी व्यवस्था जी असते ती व्यवस्था प्रॉपरली वर्क होत नाही त्यावेळेस न्यायालयांनी ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये वर्क करणं अपेक्षित नक्कीच असतं. तर तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याच्यानंतर कॅलिफोर्निया जे आहे अमेरिका, कॅलिफोर्निया. आता कॅलिफोर्निया हे जे राज्य आहे तर एकंदरीतच भारतीय वंशाच्या लोकांचं सर्वाधिक प्रमाण असणारं अमेरिकेतलं राज्य हे आहे आणि त्या राज्याकडून भारताला मदत मिळते. तर ऑब्वियसली भारतीय लोक जी तिथं राहतात भारतीय वंशाची त्यांनी पुढाकार घेतलेला आहे. 275 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, 440 ऑक्सिजन सिलेंडर, 240 ऑक्सिजन रेग्युलेटर, 210 पल्स ऑक्सिमीटर. सो एवढी सगळी मदत आपल्याला कॅलिफोर्निया देत आहे. सो ऑब्वियसली जगातून ही जी काही गोष्ट आहे मदत आणि जागतिक स्तरावर ह्या गोष्टी होणं तर यालाच तुम्ही युनिव्हर्सल ब्रदरहूड असं म्हणू शकता. ज्याला तुम्ही म्हणता की बाबा हे विश्वची माझे घर हा जो प्रकार आहे बघा, संत तुकाराम असतील किंवा आपलं संविधान जे काही सांगतं की युनिव्हर्सल ब्रदरहूड, तर तो महत्त्वाचा मुद्दा इथं आहे.
आणि एकंदरीतच भारताला आता सर्वदूरून मदत येते बघा. अमेरिकेमध्ये 40 तिथल्या ज्या काही बड्या कंपन्या आहेत तर त्या कंपन्यांनी एक टास्क फोर्स भारतासाठी स्थापन केलेली आहे आणि जागतिक पातळीवर ही टास्क फोर्स स्थापन करण्यात आलेली आहे. त्यांनी भारताला मदत केली जाणार आहे. मग अमेरिका भारत व्यापार परिषद जी आहे त्या अमेरिका भारत व्यापार परिषदेच्या पुढाकाराने हा गट स्थापन करण्यात आलेला आहे. भारताला 20,000 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर पुरवण्याचा या गटाचा मानस आहे आणि याच्याबरोबरच लस असेल, ऑक्सिजन असेल, इतर प्राणरक्षक साहित्य असेल ते देखील पुरवलं जाईल. सो या 40 कंपन्या एकत्र येऊन भारताला ह्या सगळ्या गोष्टी देणार आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट म्हणजे आहे की लस राष्ट्रवाद नावाची गोष्ट बरीच चर्चेत होती. आता जे विकसित देश होते अमेरिकेसारखे की त्यांनी आधी स्पष्ट केलं होतं की जोपर्यंत आमचं फुलफिल होत नाही तोपर्यंत आम्ही बाकीच्यांचा विचार करणार नाही. परंतु आत्ताची जी सिच्युएशन आहे की एकंदरीतच जी काही पहिली लाट होती त्या लाटेमध्ये भारताचं जवळपास म्हणजे कौतुक जे आहे WHO पण केलं होतं, आपण गोष्टी आटोक्यात आणल्या होत्या. पण जी दुसरी लाट आहे त्या दुसऱ्या लाटमध्ये विषाणूत नवीन उत्परिवर्तन आलेले आहेत, म्हणजे नवीन स्ट्रेन जे आहेत या विषाणूचे ते आपल्याला दिसत आहेत. एकंदरीतच जी सिच्युएशन आहे ती हँडल करणं फार जिकरीचं झालेलं आहे आणि उद्या या विकसित राष्ट्रांना सुद्धा असा धोका निर्माण होऊ शकतो आणि त्याच्यामुळे या विकसित राष्ट्रांनी हा जो मुद्दा आहे तो फार क्लिअर केलेला आहे की स्वार्थासाठी विकसित देशांकडून आता राष्ट्रवादाच्या तलवार जी होती ती मॅन करण्यात आली. कारण काय आहे ना की उद्या जर ही परिस्थिती त्यांच्यावर ओढावली तर मग आपलं काय होणार, आपल्याला भारत मदत करेल का किंवा बाकीचे देश आपल्याला मदत करतील का, तर तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणून यांनी लस राष्ट्रवाद नावाचा जो प्रकार आहे तो थोडा बाजूला ठेवलेला आहे की बाबा त्यांनी मग लस राष्ट्रवादमध्ये काय होतं की आपलं म्हणजे अमेरिका फर्स्ट आहे किंवा जोपर्यंत आपल्या गरजा भागत नाही तोपर्यंत दुसऱ्याला काही द्यायचंच नाही किंवा साठा करून ठेवायचा अशा पद्धतीने. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे ह्या सर्व याच्यामध्ये तर मग आता हे बाकीचे जे देश आहेत है ना, म्हणजे खरं तर ब्रिटनपासून इस्रायलपर्यंत ज्या लसी दिल्या गेलेल्या आहेत त्यांना दाद न देणारा विषाणू आज भारतात आहे. म्हणजे जो स्टेन आहे दुहेरी स्टेन आपण बघितलेलं आहे, डबल म्युटंट. सो बेसिकली ही एक फार महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे तुम्ही बनवलेली लस जर तिथं वर्कच होणार नाही तर तुम्हाला मग ते प्रॉपरली डील करता येणार नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे की पॅरेंटली रॉंग रिजिम. आता बघा हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे की भारताने काय केलं होतं की जसं हे सगळं करोना आणि त्या सगळ्या गोष्टी सुरू झाल्यात 2 ऑक्टोबर 2020 ओके 2 ऑक्टोबर 2020 भारत आणि साऊथ आफ्रिकेबरोबर भारत आणि साऊथ आफ्रिका हे दोन देश कुठं गेले, WTOमध्ये गेलेत. WTOमध्ये का गेलेत तर तिथं त्यांनी सांगितलं की 1995चा जो काही ट्रिप्सचा कायदा आहे ओके, ट्रिप्सचे रेग्युलेशन जे काही आहेत तर ट्रिप्स म्हणजे काय आहे ना की ट्रेड रिलेटेड ॲस्पेक्ट्स ऑफ इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स. इंटलेक्च्युअल बौद्धिक जे काय आहे इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स म्हणजे पेटंट घेतला आता एखादी गोष्ट जर आपण इनोव्हेट केली तर ती आपल्या नावाने रजिस्टर करणं, मग त्याचं जे काही प्रोडक्शन करणं त्याचे अधिकार आपल्याला एक्सक्लुझिव्हली मिळतात वगैरे, त्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत की इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट जे आहे तर काही दिवसांसाठी तुम्ही काय करा हे 1995चे ट्रिपचे राईट जे आहे ते सस्पेंड करून टाका. का? कारण जागतिक स्तरावर कोरोनाला हरवण्यासाठी आपण एकमेकांकडे असणारं नॉलेज जे आहे किंवा जर कुणी कुठला संशोधन केलं असेल तर त्या सगळ्या गोष्टी सगळ्यांना वापरू देत, याच्यातून आपल्याला बाहेर पडायचं आहे. याच्यासाठी भारताने रिक्वेस्ट केली होती. जवळपास 100 देश जे आहे ते भारताच्या बाजूने उभे राहिले WTOमध्ये, परंतु काही देशांनी याला विरोध केला. तिच्यामध्ये कोण कोण होतं? US, अमेरिका, त्याच्यानंतर युरोपियन युनियन जे होतं ते याच्यामध्ये होतं, त्याच्यानंतर UK होतं, कॅनडा होतं. हे जे देश होते यांनी याला विरोध केला की ट्रिप्स जे आहे इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट म्हणजे उद्या ज्यांनी काही संशोधन केलं, इनोव्हेशन केलं तर त्याच्याकडे ते एक्सक्लुझिव्हली त्या गोष्टी जाणार आणि याच्यातून होईल काय की फार्मास्युटिकल इंडस्ट्रीची जी मोनोपोली आहे त्याला फार मोठं पाठबळ याच्यातून मिळतं. ओके, तर हा एक फार महत्त्वाचा मुद्दा आहे. मग आता याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट जी आहे की 1959मध्ये भारतामध्ये एक कमिटी आली होती, तिचं नाव होतं एन राजगोपाला अय्यंगर, जस्टिस एन राजगोपाला अय्यंगर कमिटी होती बघा. आणि जस्टिस अय्यंगर कमिटी जी होती त्यांनी सांगितलं होतं की एकंदरीतच इथिकल बेसिसवर तुम्ही ड्रग्सचा विचार केला पाहिजे. गरजू लोकांपर्यंत जे महत्त्वाचे ड्रग्स आहेत ते पोहोचवले गेले पाहिजेत. सो इथिकल ग्राउंडचा विचार या लोकांनी केला होता आणि तो फार महत्त्वाचा मुद्दा याच्यात आहे. ओके, दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की ॲफोर्डेबल किमतीमध्ये
परवडणाऱ्या किमतीमध्ये जे काही महत्त्वाचे औषधं आहेत ते लोकांना मिळाले पाहिजेत, हाही याच्यातला एक मुद्दा होता. परंतु काय झालेलं आहे की पेटंट आणि त्याच्या संबंधीचे जे इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी संबंधीचे जे काही रिजम्स आहेत, तर त्याच्यामुळे काय होतं की मोनोपोली तयार होते फार्मास्युटिकल कंपन्यांची, आणि वेलफेअर नावाची गोष्ट असेल तर ती बाजूला पडते. सो एकंदरीतच येत्या काळात याच्यावर विचार करणं गरजेचं आहे की किमान कोविड-19 सारख्या पॅन्डेमिक सिच्युएशनमध्ये तुम्ही अशा पद्धतीने गोष्टी वर्क करता कामा नये. मग आता परत WTO पण महत्त्वाचं आहे ना, तर WTOही तुम्ही वाचलं पाहिजे, किंवा ट्रिप्स जे आहे तर वाटलं तर मी एकदा बघतो आपल्या याच्यावर त्याचं लेक्चर अवेलेबल आहे का, जर नसलं तर मग आपण ते लेक्चर घेऊयात. कारण येत्या काळामध्ये आपण मोस्ट प्रॉब्ली मेमध्ये वगैरे की करंट बेसिकची पण सिरीज चालू, की जिच्यामध्ये करंटमध्ये आलेला एकूण एक करंट बेसिकचा मुद्दा जो आहे तो कव्हर केला जाईल, जेणेकरून तुम्हाला मॅक्झिमम प्रश्न एक्झाममध्ये टॅकल करता येतील. आता आरोग्य अव्यवस्था कशी सुधारेल, आता नावच दिलेलं आहे अव्यवस्था. तुम्हाला उद्या निबंध विचारला जाऊ शकतो राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये की आरोग्य व्यवस्था भारतातली किंवा त्यासंबंधी. तर आता हिच्यामध्ये काय आहे ना की हिच्यात काही वेगवेगळ्या केसेस दिलेल्या आहेत. ह्या सगळ्या केसेस कशा आहेत की खाजगी हॉस्पिटल्समध्ये बिल जे आहे ते बिल फार मोठ्या प्रमाणावर है ना, फुगलेली बिलं जी आहेत त्या संबंधीचं आहे. मग एकीकडं आपल्याकडे महात्मा ज्योतिबा फुले योजना जी आहे, मग ती योजना असणारे हॉस्पिटलसुद्धा रुग्णांना त्यासंबंधीची माहिती देत नाही, मोठी मोठी बिलं हे करतात. आता साधी गोष्ट, एखाद्या घरातला कर्ता पुरुष केला हा ना, म्हणजे इन्कमचा मेन सोर्सच गेलेला आहे, म्हणजे मानसिक आधार जातो, सगळंच फायनान्शियल जातं, आणि मग ते बिल जे उरलं आहे मागं ते भरायचं कुणी. बऱ्याच ठिकाणी त्या बिलाचे डिटेलिंग्स प्रॉपर नाही आहेत. मग आता ह्या सगळ्या गोष्टी असताना मग याच्यासाठी काही ज्या हे आहेत की आपण काय केलं पाहिजे, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की याच्यात सजेशन्स दिलेले आहेत काही. सगळ्यात पहिली गोष्ट की आपत्ती व्यवस्थापन कायदा, डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्ट जो आहे 2005, ओके, त्याच्यानुसार जे काही शासकीय निर्णय घेतलेले आहेत त्याची अंमलबजावणी होणं गरजेचं आहे. हे फार महत्त्वाचं आहे बघा. आपण निर्णय घेतो, त्याची अंमलबजावणी होत नाही. त्याच्यानंतर दुसरं महत्त्वाचं की महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेमध्ये सामील झालेले जे काही रुग्णालय असतील, कोविडचा निशुल्क उपचार करणं, किंवा इतर रुग्णालयामध्ये 80% बेड जे आहेत ते कोविडसाठी ठेवलेले आहेत, किंवा कमाल शुल्क जे आहे तर त्याची काटेकोर अंमलबजावणी झाली पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट की तुम्ही खाजगी रुग्णालय नुसतं ताब्यात घेऊन ते गरजेचं नाही आहे, तर तिथं ज्या पद्धतीने गोष्टी वर्क होत आहेत त्याच्यावर लक्ष देणं पण गरजेचं आहे. हाही मुद्दा यांनी इथं मांडलेला आहे. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट की अतिरिक्त बिलाची फेरतपासणी सरकारने करणं, हॉस्पिटलचं ऑडिट करणं, याच्यासंबंधी सरकारने पावलं उचलली, चांगली बाब आहे. परंतु याच्यातलं एक सगळ्यात महत्त्वाचं जे काही वास्तव आहे ते म्हणजे की सरकारी यंत्रणा एकीकडं कोविड-19शी लढते आहे, आणि दुसरीकडं मग या गोष्टी करत असताना त्यांचं जे मनुष्यबळ आहे ते अपुरं पडतं आहे. मग तुम्ही काय केलं पाहिजे, तर स्वयंसेवी संघटना आहेत त्यांच्याबरोबर तुम्ही टायअप करा, NGO ज्या आहेत हा ना, तिच्यामधून मॅनपॉवर तुम्हाला मिळू शकते. स्वयंसेवी हेल्प ज्या काही संस्था आहेत त्याचे हेल्प डेस्क तुम्ही सुरू केले पाहिजे. आता बघा, हे सगळं जे काही उपाययोजना आपण डिस्कस करतो या खूप महत्त्वाच्या आहे. निबंधामध्ये तुम्ही जर हे असे मुद्दे मांडले तर तिच्यामध्ये खरंच मग ते खूप चांगल्या लेवलला घेऊन जातो तुम्हाला. किंवा उद्या तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये हे प्रश्न विचारले जाऊ शकतात की करोना काळामध्ये हेल्थ सिस्टीममध्ये काय सजेशन्स तुम्ही द्याल वगैरे, तर हे तुम्ही देणं अपेक्षित आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट की रेमडेसिवीर सारखे जे औषधं आहेत त्या औषधांसाठी तुम्ही प्रॉपरली ना मॅनेजमेंट केलं पाहिजे. की आता तर गव्हर्नमेंटनी केलं आहे की रुग्णालयांनाच ते देणार, स्टील अजूनसुद्धा रेमडेसिवीरचा तुटवडा आपल्याला जाणवतो आहे. पण याचबरोबर रेमडेसिवीरबद्दलची जनजागृती हेही महत्त्वाचं आहे. आपण वारंवार बघितलेलं आहे रेमडेसिवीर हा काही लाईफ सेव्हिंग ड्रग नक्कीच नाही आहे. बऱ्याचशा हॉस्पिटल्समध्ये RT-PCR करायच्या आधीच रेमडेसिवीर सुरू करून टाकतात. तर असेही मुद्दे जे आहेत ते लक्षात घेणं गरजेचे आहे. जे कॉर्पोरेट हॉस्पिटल्स आहेत, मोठे हॉस्पिटल हा ना, ते सरकारच्या नियमांची पायमल्ली करतात, म्हणजे ते बिलकुलच जुमानत नाहीत. तर त्यांच्या बाबतीत पण तुम्ही खूप प्रॉपरली निर्णय घेणं फार गरजेचं आहे. ओके, म्हणजे साधी गोष्ट बघा, एकीकडं सामान्य माणसाला बेड मिळत नाही आहे, आणि दुसरीकडं जे आहे की तुम्ही न्यूज वाचता की एखादी सेलिब्रिटी व्यक्ती आहे ती कोरोना पॉझिटिव्ह आली, हॉस्पिटलमध्ये दाखल झाली, ते एकदम स्मूथली होतं. मग सामान्य माणसाच्या बाबतीत असं का होत नाही? मग कॉर्पोरेट हॉस्पिटल जे आहे ते त्यांच्या पद्धतीनेच आज वर्क करतायत का? वैद्यकीय आस्थापना नियंत्रण कायदा जो आहे तो लागू करण्यात यावा, हेही यांनी म्हटलेलं आहे. ओके, सो बेसिकली एवढे सगळे महत्त्वाचे मुद्दे याच्यात होते. त्याच्यानंतर संकट समयी मूकदर्शक बनू शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलेलं आहे बघा. न्यायालयीन हस्तक्षेपाकडे योग्य दृष्टिकोनातून पाहणं गरजेचं आहे. बऱ्याचदा याला म्हटलं जातं ज्युडिशियल ओव्हररीच,
म्हणजे काय करतं की न्यायालय जाणून बुजून जे काही पार्लमेंटचं काम आहे, संसदेचं काम आहे, तिच्यामध्ये इंटरफेअर करतं आहे का? तर असं बघितलं होतं. ज्युडिशियल ओव्हररीच वगैरे असे शब्द आहेत बघा आपल्या याच्यामध्ये. सो बेसिकली तो जो मुद्दा आहे, तर तुम्ही न्यायालयाचं जे काही काम आहे त्याच्याकडे थोडं सकारात्मकतेने बघणं फार फार गरजेचं आहे. संकट समयी मूकदर्शक बनू शकत नाही. स्वतःहून काही गोष्टी सर्वोच्च न्यायालयाला वाटल्यात किंवा उच्च न्यायालयाला वाटल्या कराव्याशा, तर ते करू शकतात. त्याच्याकडे तुम्ही पॉझिटिव्हली बघा. तर हा एक फार महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे असंच असं स्टेटमेंट जे आहे हे UPSCला एसएला पण विचारलं जाऊ शकतं किंवा याच्यावर GSला पण प्रश्न विचारला जाऊ शकतो बघा. ओके. सो UPSC पेपर 2 करता हे फार महत्त्वाचं वाक्य आहे. त्याच्यानंतर सुपरमून नावाची कन्सेप्ट आपण ऑलरेडी डिस्कस केलेली आहे. चंद्र ज्यावेळेस पृथ्वीच्या सर्वाधिक जवळ असतो तेव्हा तो 14% मोठा आणि 30% अधिक प्रकाशित दिसतो. या पौर्णिमेला सुपरमून असं म्हटलं जातं. तर ऑब्व्हियसली तो मोठा पण दिसतोय, प्रकाशमान दिसतोय. खगोलशास्त्रज्ञ रिचर्ड नोएले यांनी 1979 मध्ये हे नामकरण केलं होतं किंवा ही टर्म जी आहे सुपरमून. ओके. चंद्र पृथ्वीतलं अंतर किती असतं? 4,06,692 किलोमीटर. सुपरमून स्थितीमधलं चंद्र आणि पृथ्वीतलं अंतर जे आहे ते 3,58,615 किमी इतकं असतं बघा. अमेरिकेच्या पूर्वेस वसंत ऋतूत फ्लोक्स सॅबुलाटा नावाचं एक गुलाबी फूल येतं आणि एकंदरच या फुलाच्या रंगासारखा रंग चंद्राचा दिसतो आणि त्याच्यामुळे त्याला पिंक सुपरमून असंही म्हटलं जातं. फ्लोक्स सॅबुलाटा हे फूल लक्षात ठेवा, अमेरिकेच्या पूर्वेस येतं बघा. 28 एप्रिल म्हणजे आज पण सुपरमून दिसणार आहे, त्याच्यामुळेच ही न्यूज आहे. साताऱ्यामध्ये चतुर कीटकाच्या 2 नव्या प्रजाती सापडलेल्या आहेत. साताऱ्यातलं ठोसेघर चाळकेवाडी आणि कास परिसरातून संशोधकांनी चतुर किंवा सुई किंवा ज्याला डेमस फ्लाय म्हटलं जातं त्याच्या 2 नवीन प्रजातींचा शोध घेतलेला आहे. युफाइया ठोसेघरेन्सिस, आता ठोसेघर तिथं सापडलं म्हणून ते नाव दिलेलं आहे. युफाइया स्युडोडिस्पार. आता हे जे युफाइया आहे हे जीनस आहे बघा त्याचं. ओके. टोरन डार्ट या नावाने ओळखले जाणारे कीटक आहेत बघा. हे नदी, नाले, ओहळ, जलाशय अशा विविध पाणथळ ठिकाणी हे आढळतात आणि जैव शृंखलेमधलं प्राथमिक अवस्था जी आहे ती पाण्यामध्येच त्यांच्या पूर्ण होतात. त्यानंतर पंख फुटून ते पाण्याबाहेर उडू लागतात. वातावरणाप्रती अत्यंत संवेदनशील जीव आहेत, त्यामुळेच त्यांना आदर्श परिसंस्थेचं निदर्शक देखील मानलं जातं. म्हणजे जिथं तुम्हाला हे चतुर दिसतील तिथं शुद्ध पाणी आहे किंवा तिथली परिसंस्था हेल्थी आहे असं मानलं जातं. आता यांचे फोटो बघा, हे तुम्ही बघितलेले असतील बघा. हा ना, लहानपणी आम्ही खूप खेळायचो यांच्याबरोबर. हे जे आहेत हा ना, जिथं पाणी असतं त्या ठिकाणी हे असतात. हा ना. दुसरा जो आहे आता हा युफाइया स्युडोरोस्पार. ओके. सारखेच आहेत चतुर, तुम्हाला लक्षात आलं असेल हे बघून. श्रीलंकेने कॅबिनेटमध्ये निर्णय पारित केलेला आहे की महिलांसाठी जो जो बुरखा वगैरे वापरला जातो त्याच्यावर बॅन आणलेला आहे बघा श्रीलंकेने आणि एकंदरीतच आता हे पारित झालेलं आहे. सो श्रीलंकेमध्ये नॅशनल सिक्युरिटी कन्सर्न असं कारण दिलेलं आहे राष्ट्राच्या सुरक्षेसाठी आणि त्यांनी जे आहे की ऑल फॉर्म्स ऑफ फेस वेल्स म्हणजे जसं बुरखा आहे किंवा त्याच्या जागी अजून तुम्ही काय वापरत असाल तुम्हाला वापरता येणार नाही पब्लिक प्लेसेसवर. ओके. सो हा एक महत्त्वाचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. त्याचं रिझन जर तुम्ही बघितलं तर ते 2019च्या टेरर अटॅक्समध्ये जातं. ऑलरेडी आपण हे केलेलं आहे डिस्कस, त्यावेळेस हे सगळं विचाराधीन होतं. आता निर्णय फायनल झालेला आहे श्रीलंकेमध्ये. सो बुरखा बॅन असेल. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो पाकिस्तानमध्ये जे काही प्रिझनर्स आहेत आज भारतीय जे काही फिशरमॅन मासेमारी करणारी लोकं आहेत. बऱ्याचदा काय होतं की मासेमारी करणारी लोकं पाकिस्तानच्या जर हद्दीत गेली, आता ते पाणी आहे, पाण्याच्या ह्याच्यामध्ये हद्द जी आहे ती बऱ्याचदा लक्षात येत नाही आणि मासेमार जे आहेत ते तिकडचे इकडं इकडचे तिकडं जात असतात, त्यांना अटक केली जाते. तशीच ही एक स्टोरी त्यांनी दिलेली आहे, केस स्टडी. रमेश सोसा यांना अटक करण्यात आली होती बघा आणि एकंदरीतच त्यांची शिक्षा पण पूर्ण झाली होती. परंतु म्हणजे सोसांना अटक केली होती मे 2019मध्ये. त्यांची शिक्षा जी पूर्ण झाली ती जुलै 2019मध्ये आणि त्यांची डेथ झालेली आहे आता पाकिस्तानमध्ये मार्च 26, 2021. म्हणजे 2019 जुलैमध्ये शिक्षा पूर्ण झाली होती आणि भारतात परत येणं अपेक्षित होतं, परंतु ते झालंच नाही आणि ते परत तिथं 2 वर्ष तिथंच होते, हॉस्पिटलाइज झाले आणि नंतर डेथ झाली. सो हा एक फार महत्त्वाचा मुद्दा आहे फिशरमॅनबद्दल. याच्यासाठी 2008मध्ये भारत पाकिस्ताननी ॲग्रीमेंट ऑन कॉन्सुलर असेस केलं होतं बघा. 2008मध्ये ॲग्रीमेंट ऑन कॉन्सुलर असेस, परंतु याची प्रॉपर अंमलबजावणी होत नाही आहे. त्याच्यानंतर एक कमिटीसुद्धा 2007मध्ये भारत पाकिस्ताननी गठीत केली होती, जिच्यामध्ये दोन्हीकडचे रिटायर जजेस होते आणि त्यांनी मग होतं की ट्वाईस अ इयर है ना. ते कमिटीचा यूज कशासाठी होता की
कन्वे ट्वाईस अ इयर टू मीट प्रिझनर्स, 2 वर्षातून 2 वेळा प्रिझनर्सशी भेटणं वगैरे. परंतु याची मीटिंग सगळीच शेवटची झाली होती ती 2013मध्ये. त्याच्यानंतर हे डिस्कंटिन्यू झालं. ओके. आणि एकंदरीतच 2018मध्ये याला परत रिवाईव्ह करण्यासाठी भारताने प्रयत्न केले होते, परंतु पाकिस्ताननी जजेसच नॉमिनेट केलेलं नाही आहे, म्हणजे नियुक्तीच केलेली नाही आहे. सो अशी सगळी परिस्थिती आहे. आणि बरेचसे जे आहेत की जवळपास 300पेक्षा जास्त फिशरमॅन आपले आज पाकिस्तानच्या कस्टडीमध्ये आहेत. ओके. ते पण कुठं? मालीर जेलमध्ये. दुसरीकडे अजून जास्तीचे असतील. ओके. सो मालीर जेल जी आहे तर तिच्यामध्ये हे 300पेक्षा जास्त आहे. तर हा एक मेजर इश्यू आहे बघा फिशरमॅनच्या बाबतीतला. त्याच्यानंतर बिगिनिंग ऑफ अ ग्रीन इरा. आता एकंदरीतच सौदी अरेबियाने 2 इनिशिएटिव्ह सुरू केलेले आहेत. एक सौदी ग्रीन इनिशिएटिव्ह आणि एक मिडल ईस्ट ग्रीन इनिशिएटिव्ह. सो तुम्हाला जर असं विचारलं सिम्पली MCQमध्ये की मिडल ईस्ट ग्रीन इनिशिएटिव्ह कुठल्या देशाने सुरू केलेला आहे, तर तो सौदी अरेबिया आहे. आणि सौदी ग्रीन इनिशिएटिव्ह त्याच्यात त्यांचं नावच आहे, तो त्यांच्या देशासाठीचा आहे. आता याच्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे की सगळ्यात महत्त्वाचं तर ते म्हणजे काय की एकंदरीतच व्हेजिटेशन कव्हर जे आहे, झाडं लावायची जास्तीत जास्त, झाडांचं कव्हर वाढवायचं आणि त्याच्यामध्ये जवळपास 10 बिलियन ट्री ते लावणार आहेत बघा. सो सौदीनी एवढा चंग बांधलेला आहे ना. महाराष्ट्रापासून प्रेरित झालेले दिसतात हे. त्याच्यानंतर कार्बन इमिशन रिड्यूस करणं, पॉल्युशन कमी करणं, जमिनीचं जे काही डिग्रेडेशन होणं आहे ते कमी करणं, जमिनीचं संवर्धन करणं, मरीन लाईफ जे आहे त्याचं संवर्धन करणं. सो एकंदरीतच एवढ्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये येतात बघा. व्हेजिटेशन कव्हर वाढवायचं आहे, 10 बिलियन ट्री लावायचे आहेत, कार्बन इमिशन कमी करायचं आहे, पॉल्युशन कमी करायचं आहे, जमिनीचं संवर्धन करायचं आहे आणि मरीन लाईफ जे आहे त्याचं संवर्धन करायचं आहे. त्याच्यानंतर एकंदरीतच वेस्ट एशिया मिडल ईस्ट ग्रीन इनिशिएटिव्ह जे आहे याच्यामध्ये GCC बरोबर ते काम करणार आहे बघा. GCC बरोबर. GCCचा जो व्हिडिओ जो आहे त्याची लिंक टेलिग्रामला टाकलेली आहे, तो तुम्ही बघून घ्या. गल्फ कॉपरेशन काउन्सिलमध्ये कुठले देश येतात, काय करतात. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट की G20ची जी प्रेसिडेन्सी होती है ना, तर त्याच्यामध्ये जे आहे की सौदी अरेबियाने सेफगार्ड द प्लॅनेट म्हटलेलं आहे. G20ची प्रेसिडेन्शियलशिप त्यांच्याकडे होती. सो G20चं लेक्चर पण तुम्हाला टेलिग्रामवर मी टाकून दिलेलं आहे. आता इथं जे आहे की मिडल ईस्टच्या याच्यामध्ये 40 बिलियन ट्रीज यांना लावायचे आहेत बघा. म्हणजे सौदी अरेबियात ते लावणार आहे 10, मिडल ईस्टमध्ये 40 बिलियन झाडं लावली जाणार आहेत. आणि एकंदरीतच जे आहे की 5% ग्लोबल टार्गेट जे आहे 1 ट्रिलियन ट्रीजचं, तर ते कंप्लीट करून देणार आहेत. सो हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. सौदी अरेबियाच्या बाबतीमध्ये दुसरी महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, व्हिजन 2030. व्हिजन 2030 जे आहे तर ते क्राऊन प्रिन्स जे आहेत त्यांचे, तर त्यांचं टार्गेट आहे. व्हिजन 2030मध्ये काय आहे की लाईफ ऑफ सिटीजन कसं त्याची क्वालिटी वाढेल आणि एकंदरच आतापर्यंत त्यांची जी काही इकॉनॉमी होती ती पेट्रोलियम आणि त्याच्यावरच आधारित होती, तर त्याला अजून चांगल्या पद्धतीने एक्सप्लोअर कसं करता येईल, दॅट इज व्हिजन 2030 सौदी अरेबिया, तेही एक लक्षात ठेवा. पोलीस दलात सुधारणा करण्याची हीच वेळ आहे असं एक आर्टिकल आहे बघा. आता याच्यामध्ये पोलीस दलाबद्दल आपण बऱ्याचशा गोष्टी बघितलेल्या आहेत. पोलीस रिफॉर्म संबंधीचं आपलं जे आर्टिकल आहे त्याची लिंक जी आहे ते टेलिग्रामवर ऑलरेडी टाकलेली आहे. प्रकाश सिंग विरुद्ध भारत सरकार हा जो खटला होता, तर हा MCQ करता लक्षात ठेवा. हा प्रकाश सिंग विरुद्ध भारत सरकार खटला जो आहे तो याच्या एकंदर पोलीस रिफॉर्मसाठी महत्त्वाचा आहे. याच्यामध्ये काही सूचना केल्या गेल्या होत्या. काय काय सूचना होत्या? राज्य सुरक्षा आयोगाची स्थापना झाली पाहिजे. राज्यात डायरेक्टर ऑफ जनरल पोलीस या पदावर कार्यरत अधिकाऱ्यांची निवड, कमीत कमी त्याचा कार्यकाल निश्चित करणे. त्याच्यानंतर इन्स्पेक्टर ऑफ जनरल पोलीस आणि इतर अधिकाऱ्यांच्या कमीत कमी कार्यकाल निश्चित करायचा. म्हणजे मिनिमम कार्यकाळ किती असला पाहिजे ना. आज नियुक्ती होते ना, लगेच नाश्ता झाल्यावर दुपारी म्हणतात की तुमची बदली झाली आहे. कायदा सुव्यवस्था आणि तपास असं जे काही पोलीस अधिकाऱ्यांचे 2 वेगळे भाग करायचे. ओके. कायदा सुव्यवस्था वेगळं ठेवा आणि पोलीस वेगळं ठेवा. त्याच्यानंतर पोलिसांची बदली, पदोन्नती आणि इतर विषयक बाबतीमध्ये पोलीस इस्टॅब्लिशमेंट बोर्डाची स्थापना करण्यात आली पाहिजे. पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध तक्रारीबाबत पोलीस तक्रार प्राधिकरणाची स्थापना झाली पाहिजे. केंद्र सरकारने राष्ट्रीय सुरक्षा आयोगाची स्थापना केली पाहिजे. हे सजेशन्स होते प्रकाश सिंग बादल केसमधले, तर ते महत्त्वाचे आहेत बघा आपल्याकरता. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट म्हणजे आहे की पाकिस्तानमध्ये जे काही इश्यू चालू आहेत की तेहरीक ए लबेक पाकिस्तान, आपण बघितलं होतं हे TLP, फ्रान्सच्या राजदूतांनी पाकिस्तान सोडणं. आता याच्यासाठी 2 गोष्टी महत्त्वाच्या. आता हा जो तेहरीक लबेक पाकिस्तान हा जो पक्ष आहे हा एकंदरच एक्स्ट्रीमिस्ट आहे, रिलिजियस एक्स्ट्रीमिस्ट आहे आणि धार्मिक याच्यावर सगळं राजकारण करणारं. 10 वर्ष त्यांचं काम खूप वाढलं आहे. फक्त याच्याशी रिलेटेड 2 घटना महत्त्वाच्या आहेत.
2015मध्ये पॅरिसमध्ये काय झालं होतं की 2015मध्ये शार्ली हेब्दो नावाचं एक व्यंगचित्रांचं मासिक होतं बघा. शार्ली हेब्दोचं जे प्रकरण आहे ते खूप गाजलं होतं त्यावेळेस. शार्ली हेब्दो हे व्यंगचित्र प्रकाशित करणारं मॅगझिन होतं. या मॅगझिनमध्ये इस्लाम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर यांच्याविषयीची व्यंगचित्र प्रसिद्ध झाली होती आणि त्याच्यामुळे इस्लाम कट्टरतेवाद्यांनी शार्ली हेब्दोच्या कार्यालयात जाऊन गोळीबार केला होता बेछूट आणि 12 लोकांचा मृत्यू तिच्यात झाला होता. आणि याच्यावर फ्रान्समध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याला महत्त्व दिलं जातं फ्रान्समध्ये फार टोकाचं, आणि तो एक मुद्दा समोर आला होता. त्याच्यानंतर 16 ऑक्टोबर 2020. ओके, आता 16 ऑक्टोबर 2020ला काय झालं होतं तर पॅरिसमध्ये सॅम्युअल पॅटी नावाचा शिक्षक होता. तो शिक्षक हे व्यंगचित्र दाखवून विद्यार्थ्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे धडे देत होता. तर त्याचा शिरच्छेद करण्यात आला होता. तर ह्या सगळ्या घटना होत्या जिच्यामुळे मुस्लिम कट्टरतावादी आणि फ्रान्स यांचे संबंध जे कमालीचे ताणले गेलेले आहेत. आणि मग तेहरीक लबेक ए पाकिस्तान हा जो पक्ष आहे यांनी काय केलं की सरकारवर दबाव टाकला की पाकिस्तानचे दूत आहे त्याला घरी पाठवा, है ना. आता याच्यामध्ये दुसरा एक महत्त्वाचा आहे की यांनी तसा ठराव पास केला, परंतु तो खाजगी प्रायव्हेट मेंबरद्वारे पाकिस्ताननी पारित केला. तर असं होतं की जर हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, की जर सरकारला एखादी भूमिका स्वतःहून घ्यायची नसली तर त्या बाबतीमध्ये सरकार काय करतं, प्रायव्हेट मेंबर थ्रू तसा प्रस्ताव आणतं. म्हणजे टेक्निकली ती सरकारची अधिकृत भूमिका नाही, कारण प्रायव्हेट मेंबर कोण आहे, जो मंत्री नाही असा मेंबर, म्हणजे कॅबिनेटचा हा निर्णय नाही. तर ते त्यांनी केलं होतं, तर ते एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नेहरू आणि न्यायमूर्ती बोस असं एक आर्टिकल आहे, तिच्यातला आपल्याशी रिलेटेड एकच मुद्दा आहे की अनुच्छेद 128 नुसार अतिरिक्त न्यायाधीश म्हणून सर्वोच्च न्यायालयात कार्यरत. सो जे आर्टिकल 128 आहे, अतिरिक्त न्यायाधीश म्हणून कार्यरत असणं संविधानातलं, हे एक लक्षात ठेवा. ओके, कालचे प्रश्न घ्या. विश्वचषक तिरंदाजी स्पर्धा 2021 बाबत बिनचूक विधान निवडा. भारताला 7 वर्षानंतर पहिलं सांघिक सुवर्णपदक मिळालं, बरोबर. भारताच्या महिलांच्या संघाला रिकर्व प्रकारातलं आजपर्यंतचं 5वं सुवर्णपदक, बरोबर. कोमालिका बारीचं हे विश्वचषक स्पर्धेतलं 5वं सांघिक सुवर्णपदक आहे. तर हे चुकीचं आहे, दीपिका कुमारीचं होतं बघा. ओके, सो अ आणि ब हे असं याचं उत्तर आहे. सौदी अरेबियाने कोरोना प्रतिबंधाबाबत भारताला प्राणवायू पुरवठा केला, बरोबर. दम्मन ते मुद्रा मार्गाने सौदी अरेबियातून प्राणवायू पुरवठा केला गेला. दोन्ही स्टेटमेंट योग्य आहे. आता हे याच्याकरताच घेतलेलं आहे की हे दोन्ही ठिकाणं तुम्ही मॅपमध्ये बघितले पाहिजेत. ओके, PM केअर्स निधीतून 551 प्राणवायू प्रकल्प जिल्हा मुख्यालयांच्या ठिकाणी उभारले जाणार आहेत, बरोबर. आणि स्विंग ॲडसॉप्शन अधिशोषक पद्धतीचे ते असणार आहे, हेही बरोबर आहे. दोन्ही स्टेटमेंट बिनचूक आहेत. IB आणि रॉ हे 2 विभाग कधी स्वतंत्र झाले? 1968. KRI नांगला 402 ही पाणबुडी कोणत्या देशाशी संबंधित आहे? इंडोनेशियाशी संबंधित आहे. तर हेही एक महत्त्वाचं होतं. ही पाणबुडी बुडालेली आहे, म्हणजे तिचे 3 तुकडे सापडलेत. त्याच्यानंतर आजचे प्रश्न घ्या. 93व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्याबाबत बिनचूक विधान निवडा. क्लोई झाओ या ऑस्कर मिळवणाऱ्या पहिल्या महिला दिग्दर्शिका ठरल्या. नोमॅडलँड चित्रपटासाठी सर अँथनी हॉपकिन्स यांना सर्वोत्तम अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. फ्रान्सिस मॅकडॉर्मन हिला सर्वोत्तम अभिनेत्रीचा पुरस्कार नोमॅडलँड चित्रपटासाठी मिळाला. फक्त क अ ब क. कॅडलर गुड गव्हर्नमेंट इंडेक्समध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? 51, 40, 49, 60. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण 5 नुसार बिनचूक नसलेली विधानं निवडा. 22 पैकी 18 राज्यात रक्तक्षय वाढला. 22 पैकी 12 राज्यात उंची कमी राहण्याचं प्रमाण वाढलं. फक्त ब यापैकी नाही. करोना प्रतिबंधात्मक नियमांचं उल्लंघन केलं म्हणून दंड झालेल्या एरेना सोलबर्ग कोणत्या देशाच्या पंतप्रधान आहेत? नॉर्वे, कॅनडा, फ्रान्स, लेबनन. निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर भाष्य करत करोनासाठी हत्येचा गुन्हा दाखल करण्याची गरज आहे असं कोणत्या उच्च न्यायालयाने म्हटलं आहे? दिल्ली, मुंबई, पटना, मद्रास. याची उत्तरं कमेंट बॉक्समध्ये तुम्ही देणार आहात. स्पॉटलाईटला जो तुम्ही प्रतिसाद देता त्याबद्दल मी आपला आभारी आहे. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.